भारताची पहिली महिला शासक कोण होती? दिल्लीची पहिली महिला शासक कोण होती? रजिया सुलतान. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली होती? भगतसिंग यांनी, शहीद आझम भगतसिंग यांनी. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाला? तर 1919 मध्ये अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड झाला. सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षाची स्थापना केली? तो पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणतात. लाल बाल पाल मधील लाला लजपत राय. ओके, बाल म्हणजे बाळ गंगाधर तिलक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. पहा पुढे प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पंजाबी भाषेची लिपी काय आहे? गुरुमुखी हे पंजाबची भाषेची लिपी आहे. भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा कोणता? कन्याकुमारीचा किनारा. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो रे? अरुणाचल प्रदेशमध्ये. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? हा आसाम. बिहू हा आसाम राज्यातील प्रसिद्ध सण आहे. पुढे पाहूया. पहा, भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर सरसेनापती कोण आहेत? राष्ट्रपती. प्रथम नागरिक, भारताचे प्रथम नागरिक देखील राष्ट्रपतीच असतात, हे लक्षात ठेवा. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? विटॅमिन अ. विटॅमिन ए या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो. त्यानंतर पहा, पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? तमिळनाडू या राज्यातील सण आहे. गिड्डा बांगडा आपल्या सर्वांना माहिती आहे, पंजाब या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. दूरदर्शनाचा शोध कोणी लावला? जॉन लोगी बेअर्ड यांनी दूरदर्शनचा शोध लावलेला आहे. पुढे पहा, इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो? मधुमेह. इन्सुलिनचा वापर मधुमेह या रोगाच्या उपचाराकरिता केला जातो. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? विटॅमिन सी हे जीवनसत्व आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पहा, सॉन्डर्सची हत्या कोणी केली? भगतसिंग यांनी सॉन्डर्सची हत्या केली. इसवी सन 1857च्या बंडात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले होते? मंगल पांडे यांनी. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या हे तुम्हाला माहिती आहे का? जर हे तुम्हाला माहिती असेल तर चला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारताच्या कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. एक हिंट देतो, त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. आता कोण होत्या त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती? संतोष यादव. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कधी केली रे? 1828 मध्ये. ओके, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? मूळशंकर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते. ओके, वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी केली? दयानंद सरस्वती यांनी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. वास्को द गामा भारतात कधी आला होता रे? 1498. इसवी सन 1498 मध्ये वास्को द गामा भारतात आला होता. हवा महल कुठे? राजस्थानमध्ये. तिथे कुठे? जयपूर. ओके, पुढे पाहूया. आणि ब्लू सिटी कोणत्या शहराला बोलतात? ब्लू सिटी ते बोलतात जोधपूरला. लक्षात ठेवा. कोणते शीख धर्माचे संस्थापक मानले जातात? गुरु नानकजी. शीखांचा मुख्य सण कोणता आहे? बैसाखी. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन लोह पुरुष म्हणतात. नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हणतात? सुभाषचंद्र बोस यांना नेताजी बोलले जाते. दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? विजय घाट हे लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव आहे. ओके, त्यानंतर पहा, महाभारताचा लेखक कोण आहे? महर्षी वेदव्यास हे महाभारताचे लेखक आहेत. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्य, कौटिल्य यांनी. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली आहे. त्यानंतर संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते. त्यानंतर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर आणि मित्रांनो, संविधान सभेचे सदस्य हे तोंडपाठ करण्यासाठी, हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहण्यासाठी आपण त्यावर एक
इझी ट्रिक बनवलेली, ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये ती ट्रिक मिळेल, ती तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीमधील गुणोत्तर किती आहे? 3:2. ओके. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी. महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता कोणी म्हटले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधले. राष्ट्रगीत गाण्याचा कालावधी किती असतो? 52 सेकंद हा राष्ट्रगीत गाण्याचा कालावधी असतो. किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? हेनरी ब्रेकवेल यांनी किरणोत्सारितेचा शोध लावला. पुढे पहा. पेसमेकर शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? हृदय. मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथाला मास्टर ग्रंथी म्हणतात? पिट्युटरी ग्रंथीला. कार्बनचे शुद्ध स्वरूप कोणते आहे? हिरा हे कार्बनचे शुद्ध स्वरूप आहे. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? रॉन्टजेन यांनी क्ष किरणाचा शोध लावला. मानवाने प्रथम कोणता धातू वापरला? तांबे धातू मानवाने प्रथम वापरलेला आहे. पुढे पहा. दुर्बिणीचा शोध कोणी लावला? गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. दिल्ली येथे असलेल्या महात्मा गांधीजींच्या समाधीचे नाव काय आहे? राजघाट हे महात्मा गांधीजींच्या समाधीचे नाव आहे. भारतात प्रथमच मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू झाली होती? कोलकाता. भारतात रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? 1853. पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते? स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळामध्ये गेले होते. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचे उत्तर पहा. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या श्रीमती सुचेता कृपलानी आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या राज्याच्या? उत्तर प्रदेश राज्याच्या. झालं का कवर? आशा करतो तुम्ही सर्वांनी राईट आन्सर्स दिले असतील. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केव्हा झाली? 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस कोण होते? त्रिगवेली. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हेग, हॉलंडमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढे पहा. संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदीत भाषण देणारे भारतीय कोण? अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदीत भाषण देणारे भारतीय आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? 2 वर्षांसाठी. कोणता देश संयुक्त राष्ट्रांचा 193वा सदस्य बनला? दक्षिण सुदान. कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे रक्ताचा अडथळा थांबत नाही? विटॅमिन के. हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. अति महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या IBPS TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश प्रसिद्ध आहे? जपान हा सूर्योदयाचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा. आता तुमच्यासाठी प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि बरोबर उत्तर द्यायचे, चुकलं तर चुकू द्या, पुढे मी याचं उत्तर तुम्हाला सांगणारच आहे. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? केरळ. सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र. समोरचा प्रश्न, लिंबाच्या रसाचे pH मूल्य काय आहे? 2.2. विटॅमिन सी कोणत्या फळांमध्ये आढळते? लिंबूवर्गीय फळांमध्ये विटॅमिन सी आढळते. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते? जीवनसत्व अ आणि क हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. वेद आणि परतीचा नारा, वेदांकडे परत चला आपण पाहिलं, स्वामी दयानंद सरस्वती यांचा नारा. मारो फिरंगीचा नारा कोणी दिला? मंगल पांडे यांनी. समोरचा प्रश्न, कर मत दोचा नारा कोणत्या महान व्यक्तीने दिला? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कर मत दोचा नारा दिला. अंतराळात जाणारा पहिला भारतीय आपण पाहिलं, राकेश शर्मा. कोल्लेरू तलाव कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष. साहजिक आहे, विधानसभेसाठी देखील 25 वर्षच असणार. पुढे पाहूया. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? होमो सेपियन्स. रशियन क्रांती केव्हा झाली? 1917 मध्ये. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? 1905 मध्ये. ओके. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या वर्षी झाली? 1948. इसवी सन 1948 मध्ये. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757 मध्ये. समोरचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गोड्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे? वुलर तलाव. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 8 मार्चला दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
लांबीचे सर्वात लहान एकक काय आहे? फर्मीमीटर हे लांबीचे सर्वात लहान एकक आहे. चांद्रयान-2 कधी प्रक्षेपित करण्यात आले? 2019 मध्ये. पृथ्वीची घनता किती आहे? 5.51 ग्रॅम पर cm². समोरचा प्रश्न, पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून. 5 जूनला दरवर्षी पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्वतांची राणी कोणाला म्हणतात? मसुरीला. दिल्ली ही भारताची राजधानी कोणत्या वर्षी करण्यात आली? 1911. इसवी सन 1911 मध्ये दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली, म्हणजे कोलकात्याहून दिल्लीला राजधानी हलवण्यात आली. वर्तमानमधील भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या वर्तमानमध्ये भारताच्या राष्ट्रपती आहेत. ओके. सिंधू संस्कृतीचे दुसरे नाव काय आहे? हडप्पा संस्कृती. समोरचा प्रश्न, वृंदावन गार्डन्स कोणत्या ठिकाणी आहेत? म्हैसूरमध्ये आहेत वृंदावन गार्डन्स. पहा, तुमच्यासाठी प्रश्न विचारला होता, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे सिक्कीम. आशा करतो तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिले असतील. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. आता तुमच्यासाठी प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे उत्तर मी सांगणारच आहे. दुधापासून दही बनवण्यासाठी कोणते जीवाणू उपयुक्त ठरतात? लॅक्टोबॅसिलस हे दुधापासून दही बनवण्यासाठी उपयुक्त जीवाणू आहेत. पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून ओळखलं जातं. पुढे पाहूया, विमानाचा शोध कोणी लावला? राईट्स बंधूंनी. ऑलिव्हर आणि विल्यम राईट बंधू. सतीप्रथेचा अंत कोणत्या वर्षी झाला? 1829 मध्ये. कोणी केला? विल्यम बेंटिक यांनी. त्यांना मदत कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी. आणि ओके, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती आहे? 60%. हरितगृह परिणामासाठी कोणते वायू जबाबदार आहेत? CO2. वातावरणात कोणते वायू निष्क्रिय असतात? ऑर्गॉन. समोरचा प्रश्न, ओझोनचा थर कशामध्ये आहे? स्ट्रेटोस्फिअरमध्ये. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत? अधिकारांचे पृथक्करण, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि शक्तिशाली केंद्र. अखिल भारतीय जनगणनेचा पहिला प्रयत्न कोणत्या वर्षी झाला? 1872 मध्ये. कोणी केला? लॉर्ड मेयो यांनी. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की एका पठाणाने कोणत्या गव्हर्नर जनरलचा खून केला? तर तो लॉर्ड मेयोचा. भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर BR आंबेडकरांना. दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोचा नारा दिला. पुढे पाहूया, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? 1853 पासून आपण पाहिलं. असहकार चळवळ कधी झाली? 1920 मध्ये असहकार चळवळ झाली. त्यानंतर गांधी आयर्विन करार कधी झाला? 5 मार्च 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला, ज्याच्यामुळे महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कधी गेले होते? 1893 मध्ये. चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? 1917 मध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न, चौरी चौरा घटना कधी झाली? 5 फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा घटना घडली. आणि बंगालच्या फाळणीची घोषणा आपण पाहिलं 1905 मध्ये झाली. काळा कायदा कोणत्या कायद्याला म्हणतात? रौलेट कायद्याला. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? 1919 मध्ये अमृतसरमध्ये. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले. समोरचा प्रश्न, द ग्रेट रिव्हॉल्ट हे पुस्तक कोणी लिहिले? अशोक मेहता यांनी द ग्रेट रिव्हॉल्ट हे पुस्तक लिहिलेले आहे. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग. राणी लक्ष्मीबाईचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? काशीमध्ये. संथाल बंड केव्हा झाले? 1855 मध्ये. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 1600 इसवी सन 1600 मध्ये. समोरचा प्रश्न, संथाल बंडांचा नेता कोण होता? सिंधू आणि कान्हू. भारतात ब्रिटिशांनी वसाहत स्थापन करण्याचे मुख्य कारण काय होते रे? कच्चा माल मिळवणे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची भारतात विक्री करणे. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालची दिवाणी कोणी दिली? शाह आलम दुसरा याने. प्लासीची लढाई कधी झाली? 1753 मध्ये प्लासीची लढाई झाली. ख्वाजा मोहिउद्दीन चिश्तीचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? अजमेरमध्ये आहे ख्वाजा मोहिउद्दीन चिश्तीचा दर्गा. समोरचा प्रश्न, महान कवी कबीर कोणाचे शिष्य होते? रामानंद यांचे महान कवी कबीर शिष्य होते. भारतातील मुघल वंशाचा संस्थापक कोण होता? बाबर. ओके. भारताचा शेवटचा मुघल सम्राट कोण होता? बहादूर शाह जफर हा भारताचा शेवटचा मुघल सम्राट होता. पानिपतची पहिली लढाई कधी रे? 1526. आणि पानिपतची दुसरी लढाई कधी रे? 1556. ओके. आणि बक्सरची लढाई कधी रे? 1764. राईट. पुढे पाहूया,
अकबराने दीन-ए इलाही धर्म कधी सुरू केला? 1581 मध्ये. अकबराचे अर्थमंत्री कोण होते? राजा तोरडमल. ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? यमुना नदीच्या काठी. ताजमहल कोणी बांधला? शहाजहान यांनी ताजमहल बांधलेला. अकबरनामा कोणी लिहिला? रचला अबुल फजल याने. समोरचा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? ऋषभदेव. 1919च्या कायद्याला काय म्हणतात? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा. हा देखील पहा, हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न तुमच्या TCSI आणि IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे. गांधीजींनी असहकार चळवळ कधी सुरू केली? 1920 पासून. आणि बंद कधी केली? 1922 मध्ये. का केली? चौरी चौरा घटनेमुळे व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली. ओके. करा किंवा मरा हा नारा कोणी दिला? गांधीजींनी करा किंवा मरा नारा दिला. पुणा करार कोणत्या वर्षी झाला? 1932 मध्ये पुणा करार झाला. कोणाकोणामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे 1932 मध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. भारताचा राष्ट्रीय जलचर आहे गंगेचा गँगॅटिक डॉल्फिन, गंगा डॉल्फिन. आणि भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंबा. भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. ओके. समोरचा प्रश्न, रौलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला? 1919 मध्ये. दांडी कोणत्या राज्यात आहे? गुजरातमध्ये. घटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आले? कलम 343. मानवी शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे त्वचा. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात रे? CPU ला. ओके. समोरचा प्रश्न पहा, पृथ्वीवरील सर्वात लांब नदी नील. आणि भारतातील सर्वात लांब नदी कोणती? चला माहिती आहे का तुम्हाला? फटाफट सांगा, कमेंटमध्ये सांगायचे. इझी आहे खूप, कमेंटमध्ये सांगायचे, मी नाही सांगणार आहे. भारत कोणत्या खंडात आहे? आशिया. आणि तुम्हाला मी विचारलं होतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य ते आहे राजस्थान. दरवर्षी शहीद दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 30 जानेवारी. पृथ्वीवरील सर्वात वेगाने फिरणारा प्राणी कोणता आहे? चित्ता. लीप वर्षात किती दिवस असतात? 366. आणि साधारण वर्षात असतात 365. जगातील कोणत्या खंडात सर्वाधिक देश आहेत? आफ्रिका खंडामध्ये सर्वाधिक देश आहेत. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. जगातील सर्वात लांब महाद्वीपीय पर्वतश्रेणी कोणती आहे? अँडीज. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क कोणत्या देशात आहे? अमेरिका. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया, पंबन बेट मन्नारच्या आखातामध्ये. भारतातील सर्वात उंच धरण आहे ठिहरी धरण. भारताचे हवामान कसे आहे? उष्णकटिबंधीय मान्सून. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? A.O. ह्यूम यांनी. राईट. दुधाची घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? लॅक्टोमीटर हे उपकरण दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाते. समोरचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तो लावला J.J. थॉम्सन यांनी. यासाठी देखील आपण इझी ट्रिक बनवलेली आहे, ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. वातावरणातील पाण्याच्या बाष्पाच्या प्रमाणाला काय म्हणतात? आर्द्रता. भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे? बंगलोरमध्ये. पाण्याचे कोणते दोन वायू बनलेले आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. भारतातील सर्वात जुने वाद्य कोणते आहे? ते आहे वीणा. ओके. पुढे पाहूया, तानसेन सन्मान कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? मध्य प्रदेश. इन कस्टडी ही इंग्रजी कादंबरी कोणी लिहिली? ती अनित देसाई. मित्रांनो, IBPS आणि TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या एक्झामसाठी बुक्स आणि त्याचे ऑथर, बुक्स आणि त्याचे रायटर कोण आहेत, हा देखील प्रश्न अति महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी देखील आपण एक व्हेरी युजफुल व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तोही पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे परीक्षेमध्ये. द प्रिन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? निकोलो मॅकियावेली. नेताजी सुभाषचंद्र क्रीडा संस्था कोठे आहे? पटियाला. युरोकप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? मेजर ध्यानचंद यांना. भारतातील पहिला चित्रपट कोणता होता? राजा हरिश्चंद्र. भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता होता? आलम आरा. भारतातील पहिला चित्रपट कोठे प्रदर्शित झाला? वॉटसन हॉटेल मुंबई येथे. भारतात बनलेला पहिला इंग्रजी चित्रपट कोणता होता? तो होता नूरजहाँ. ओके. समोरचा प्रश्न, भारतातील पहिला सिनेमा हॉल कोणता होता? एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेस, कोलकाता. 70 मिमी. भारतातील पहिला चित्रपट कोणता होता? शोले.
पहिला भारतीय 3D चित्रपट कोणता होता? छोटा चेतन. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट कोणता आहे? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, DDLJ. ओके. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? दादासाहेब फाळके यांना. समोरचा प्रश्न, भारताचे पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे? गुजरात येथे. वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली? कन्हैयालाल माणिकलाल मुंशी, KM मुंशी यांनी वन महोत्सवाची सुरुवात केलेली आहे. समोरचा प्रश्न, वातावरणात कोणता वायू जास्त प्रमाणात आढळतो? नायट्रोजन हा वायू वातावरणात जास्त प्रमाणात आढळतो. भारतात सर्वाधिक जंगले कोणत्या राज्यात आहेत? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यात भारतात सर्वाधिक जंगले आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून. दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, आपण पाहिलं. समोरचा प्रश्न, पर्यावरणाचे संरक्षणात्मक कवच कशाला म्हणतात? ओझोनच्या थराला. राष्ट्रीय पर्यावरण संशोधन केंद्र कोठे आहे? नागपूरमध्ये. भारतीय वन संरक्षण केंद्राचे मुख्यालय कोठे आहे? डेहराडून येथे. वातावरणातील ओझोनचा थर कोणत्या किरणांच्या प्रभावापासून आपले संरक्षण करतो? अल्ट्राव्हायोलेट रेजचा पासून ओझोन थर संरक्षण करतो. भारत सरकारने पर्यावरण विभागाची स्थापना केव्हा केली? 1980 मध्ये. ओके. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतात सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते? भात. राष्ट्रीय कृषी विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1999 मध्ये. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर MS स्वामीनाथन. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. भारतातील कोणते राज्य भारताचे धान्य कोठार म्हणून ओळखले जाते? पंजाब. आणि श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात रे? श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात वर्गीस कुरियन यांना. ओके. श्वेत क्रांती कोणत्या उद्योगाशी संबंधित होती? दूध. श्वेत क्रांती दूध उद्योगाशी संबंधित होती. ओके. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ते होते C राजगोपालचारी. आणि जर मी तुम्हाला विचारलं की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर त्याचं उत्तर काय असेल रे? त्याचं उत्तर असेल लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर पहा, तेलुगू ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? आंध्र प्रदेश राज्याची. त्यानंतर वस्तूचे जडत्व कशावर अवलंबून असते रे? वस्तुमानावर. आईन्स्टाईन यांना नोबेल का मिळाले होते? तर त्यांनी फोटो इलेक्ट्रिक प्रभाव स्पष्ट करण्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना आईन्स्टाईन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते रे? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. त्यानंतर पहा, जपानची राजधानी कोणते शहर आहे? टोकियो. आणि टोकियोमध्येच 2020चे ऑलिम्पिक झाले होते. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना प्रथम कोणी नेताजी असे संबोधले? ॲडॉल्फ हिटलर यांनी सुभाषचंद्र बोस यांना प्रथम नेताजी असे संबोधले होते. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? राजकुमारी अमृता कौर. कोणता मतदारसंघ? मध्य प्रांत. ओके. त्यानंतर चेतक घोडा कोणाशी संबंधित आहे? महाराणा प्रताप यांच्याशी चेतक घोडा संबंधित आहे. समोरचा प्रश्न पाहूया, महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1869 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी झाला? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. महात्मा गांधीजी यांचा जन्म 1869 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शकुंतला हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? महाकवी कालिदास यांनी शकुंतला हे प्रसिद्ध नाटक लिहिले. अफगाणिस्तानची राजधानी कोणते शहर आहे? काबूल. काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. भारतात पहिली ट्रेन कधी धावली? 16 एप्रिल 1853 मध्ये. भारत आणि पाकिस्तानची फाळणी कोणत्या योजनेअंतर्गत झाली होती? माउंटबॅटन योजनेअंतर्गत भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यात आलेली होती. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल कोणत्या वर्षी ठेवले होते रे? 1969 मध्ये. जपानवर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला? 1945 मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला? वास्को द गामाने. वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला. आणि कधी शोधला रे? 1498 मध्ये. ओके. जनुक कशापासून बनते? DNA वरून जनुक बनते. ओके. त्यानंतर पहा, जगातील सर्वात मोठी भिंत? चीनची भिंत. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतातील कोणते राज्य सर्वाधिक तांदूळ उत्पादन करते? पश्चिम बंगाल.
भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जाते? आपल्या सर्वांना माहिती आहे आसाम हे राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जाते. ईशान्य फ्रंटियर रेल्वेमधील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? मालीगाव. ओके. समोरचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रगीताशिवाय रवींद्रनाथ टागोर यांनी इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिलेले? तर ते बांगलादेश देशाचे. त्यानंतर भारतात सर्वात जास्त थंडी कोणत्या ठिकाणी असते? लेहमध्ये. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. आणि सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात वापरतात? नायट्रेटच्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन वापरतात. इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा कोण होता? थॉम्सन. ईटपर्णाच्या. ही आपली ट्रिक आहे. जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन हा इलेक्ट्रॉनचा शोध, न्यूट्रॉनचा शोध, प्रोटॉनचा शोध कोणी लावला हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. आणि इथे पहा, इलेक्ट्रॉनचा शोध लावला जे थॉम्सन यांनी. समोरचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त नैसर्गिक रबर उत्पादन करणारा देश कोणता आहे? थायलंड. एक अश्वशक्ती किती असते? 746 वॅट्स. जंतर मंतर दिल्लीमध्ये आहे. RNAचे मुख्य कार्य प्रथिनांचे संश्लेषण. मधुमक्षिका पालन कशाशी संबंधित आहे? साहजिक आहे, मधमाशी पालनाशी संबंधित. समोरचा प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर MS स्वामीनाथन. ATMचा पूर्ण विस्तार काय आहे रे? तर तो आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन. त्यानंतर रेड रॉट हा रोग कोणत्या पिकावर होतो? ऊसावर, शुगर केनवर. सर्वात मोठी फुले कोणती आहेत? रिफ्लेक्सियाची. त्यानंतर कोयना धरण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणता घटक मुक्त अवस्थेत आढळतो? सल्फर हा घटक मुक्त अवस्थेत आढळतो. अलीगड कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? कुलूप तयार करण्यासाठी अलीगड प्रसिद्ध आहे. निसर्गात कार्बनचे शुद्ध रूप कोणते? डायमंड, हिरा. ट्विंकल रोग कोणत्या फळामध्ये होतो? लिंबामध्ये ट्विंकल रोग होतो. भारतात सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात कोणती आहे? जमनापुरी ही भारतात सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात आहे. समोरचा प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी आपण पाहिलं. इन्कलाब जिंदाबादचा नारा सर्वप्रथम कोणी दिला? सरदार भगतसिंग यांनी. पिट्युटरी ग्रंथी कोठे आहे? मेंदूमध्ये असते. इंक ब्लॉटर कोणत्या तत्वावर काम करते? पृष्ठभाग तणावावर इंक ब्लॉटर काम करते. परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक कोणती? बँक ऑफ इंडिया ही परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक आहे. 1946 मध्ये लंडन येथे हिने पहिली शाखा उघडली होती परदेशामध्ये. समोरचा प्रश्न, प्रकाश संश्लेषण सर्वात वेगवान कोणत्या प्रकाशात होते? लाल दिव्यामध्ये प्रकाश संश्लेषण सर्वात वेगवान होते. प्लासीची लढाई कधी झाली होती? 1757 मध्ये. आणि बक्सरची लढाई कधी झाली होती? 1764 मध्ये. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. सायट्रिक ॲसिड लिंबूवर्गीय फळामध्ये असते. सम्राट अशोक कोणाचा उत्तराधिकारी होता? बिंदुसारचा. रौलेट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1919, ज्यालाच काळा कायदा असे देखील संबोधले जाते. समोरचा प्रश्न, महाराणा प्रताप कोणाला बुलबुल म्हणत होता? त्याच्या घोड्याला. हा देखील तुमच्या येणाऱ्या TCS IBPS मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अति महत्त्वाचा प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीचे बंदर कोठे होते? लोथल येथे. मगधच्या उदयास खालीलपैकी कोणता शासक जबाबदार आहे? बिंबिसार. त्यानंतर इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बंगलोर येथे इस्रोचे मुख्यालय आहे. रामायणाचा लेखक कोण आहे? वाल्मिकी. ओके. समोरचा प्रश्न, भारतातील ब्लू सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? जोधपूर. आणि पिंक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ते ओळखले जाते जयपूर. आणि इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ते शहर आहे बेंगलुरू. मिल्खा सिंग यांना काय म्हणतात? फ्लाइंग सिख ऑफ इंडिया हे मिल्खा सिंग यांना म्हणतात. भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा करण्यात आला? 5 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा करण्यात आला. भारतात किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1948 मध्ये. नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग आहे नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, दक्षिण अमेरिकेतील विस्तृत वृक्षविरहित गवताळ प्रदेशांना काय म्हणतात? पंपास. भारतीय कडधान्य संशोधन संस्था कोठे आहे? कानपूरमध्ये. भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले? लॉर्ड मेकॉले यांनी. भारत छोडो आंदोलनादरम्यान काँग्रेस रेडिओ कोणी चालवला होता? उषा मेहता यांनी. दुलस्ती पॉवर स्टेशन कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे दुलस्ती पॉवर स्टेशन. समोरचा प्रश्न,
पाण्याच्या प्रमाणाच्या आधारावर जगातील सर्वात मोठी नदी आहे ॲमेझॉन नदी. कोणत्या देशाला दक्षिण अमेरिका खंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते? व्हेनेझुएला या देशाला दक्षिण अमेरिका खंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्हा कोणत्या प्रकारच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे? काच उद्योगांसाठी. मुलांमध्ये मूळदूस आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये फ्यूज वायर कशासाठी वापरली जाते? सर्किटमध्ये जास्त विद्युत प्रवाह रोखण्यासाठी. ओके. समोरचा प्रश्न, डंफा वन्यजीव अभयारण्य कोणत्या भारतीय राज्यात आहे? मिझोरम. डंफा वन्यजीव अभयारण्य हे मिझोरम राज्यामध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपती पदासाठी पुन्हा निवडून येण्याची पात्रता निश्चित केली आहे? अनुच्छेद 57 नुसार. 1906 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर दादाभाई नौरोजी यांनी. हा देखील तुमच्या येणाऱ्या TCS IBPS मार्फत होणाऱ्या सर्वच एक्झामसाठी अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदूंकडून जिजिया कर वसूल करण्याचा आदेश देणारा भारतातील पहिला मुस्लिम शासक कोण होता? अलाउद्दीन हसन बहमान शाह. ओके. त्यानंतर महाराणा रणजित सिंग यांना जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा कोणत्या शासकाकडून मिळाला? शाह सुजाकडून. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव होते. सामान्य मिठाचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड NaCl हे सामान्य मिठाचे रासायनिक नाव आहे. लावणी आणि तमाशा हे कोणत्या भारतीय राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचं. इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? आरती साहा. आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा बुद्धांना आशियाचा प्रकाश म्हणून ओळखले जाते. समोरचा प्रश्न पाहूया. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक. पहा, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. हा देखील अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी. कोणत्या वर्षी सोव्हिएत युनियनचे विघटन झाले? 1991 मध्ये. अ सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे नाव काय आहे? सौरभ गांगुली. पहा, अ सेंचुरी इज नॉट इनफ हे पुस्तक सौरभ गांगुली यांचं आहे. मित्रांनो, तलाठी भरती 2023 आणि TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी पुस्तक आणि लेखक बुक अँड ऑथर, बुक अँड रायटर हा टॉपिक अतिमहत्त्वाचा आहे. यावर परीक्षामध्ये सर्रास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हाही टॉपिक तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. आणि त्यासाठी आपण आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, पुस्तके आणि लेखक. तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्या व्हिडिओच्या रेफरन्सने तुमचे अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच सुटून जातील. ओके. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा पास झाला? 2005 साली. 1 जानेवारी 2015 रोजी भारतात नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. या नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1950 मध्ये. समोरचा प्रश्न, पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले अखिल भारतीय युद्ध स्मारक सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ते सध्या इंडिया गेट या नावाने ओळखले जाते. महानदी आणि गोदावरी डेल्टामध्ये कोणती माती समृद्ध आहे? गाळाची माती. पहा, महानदी आणि गोदावरी डेल्टामध्ये गाळाची माती समृद्ध आहे. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय. पहा, पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कशाला आहे? जिल्हा परिषदेला. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान आहे जिल्हा परिषदेला. पृथ्वीजवळील वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? ट्रोपोस्फिअर. त्यानंतर समोरचा प्रश्न, युद्धातील शौर्य आणि पराक्रमाच्या प्रदर्शनासाठी दिलेला भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? परमवीर चक्र. पर्वतांची राणी मसुरीला बोलतात. दिल्ली ही भारताची राजधानी कोणत्या वर्षी करण्यात आली? 1911 मध्ये. वर्तमानमधील भारताचे राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि सिंधू संस्कृतीचे दुसरे नाव आहे हडप्पा संस्कृती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण GKचे
अति महत्त्वाचे वन लायनर प्रश्न अभ्यासलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.